नमस्कार. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित अभिजात मराठी, अभिमान मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आंतरराष्ट्रीय मराठी मंच या मंचाची स्थापना झाली. 17 देशात उपसमन्वयक आज काम करतायत आणि एका परीने तिकडच्या सगळ्या महाराष्ट्र मंडळांशी, तिकडच्या मराठीसाठी काम करणाऱ्या लोकांशी एक दुवा जोडण्याचं काम इथे करताना आपल्याला ते दिसतायत. त्यामुळेच अभिजात मराठी जी आपली अभिजात भाषा आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता हे काम नेमकं कशा पद्धतीने चालू आहे? म्हणजे केवळ देश पातळीवर नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मराठीच्या प्रचार प्रसारासाठी नेमकं काय काम चालू आहे आणि कोणते उपक्रम घेतले जात आहेत? याच सगळ्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपला हा कार्यक्रम आपण रोज प्रसारित करतोय, अभिजात मराठी, अभिमान मराठी. आज या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत टोकियोचे उपसमन्वयक निरंजन गाडगीळ. निरंजन, स्वागत आहे आपलं. नमस्कार. आंतरराष्ट्रीय मराठी मंचाच्या आपल्या आधीच्या भागातही आपण सगळं समजून घेतलं होतं की मराठी मंचाचं काम कसं चाललंय, तुम्ही तिथे ही सगळी कामं कशी करताय. पण निरंजन, आज आपल्या जोडीला आणखीन 3 व्यक्ती सहभागी होय. आहेत की जिथे टोकियोमध्ये तुमचं काम चालू आहे. तर आपण त्यांनाही निमंत्रित करूया. जरूर. टोकियो मराठी मंडळाचे ते सदस्य आहेत धवल दातार आणि देवेन पहिनकर आणि जुईली देसाई. चौघांचंही स्वागत आहे. नमस्कार. 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 खरं तर प्रत्येक जण आपल्या परीने मराठी भाषेसाठी काम करताना दिसतं. कारण प्रत्येकाची ती जबाबदारी आहे आणि प्रत्येक जण आपली मराठी, माझी मराठी म्हणून हे काम करताना दिसतं. तुम्ही सगळेच जण तिकडे राहून, म्हणजे आपल्या मायभूमीपासून लांब राहून इतके उत्तम उपक्रम करताय, याच्याबद्दल खरं तर मला तुम्हा सगळ्यांचं कौतुक करायचंय आणि अभिनंदन सुद्धा करायचंय. कारण हे सोपं धन्यवाद. नाही. आपल्या मायदेशी राहून आपण जे करतो ते करतच असतो, पण तिथे राहून हे करणं खरोखरच कठीण आहे. मला असं वाटतं निरंजन, तुमच्यापासून सुरुवात करते की टोकियो मराठी मंडळाचं काम अनेक वर्ष तुम्ही सगळेच जण मिळून करताय. पण होय. आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचा उपसमन्वयक ही एक जोड त्याला मिळाली. तर बरोबर आहे. टोकियो मराठी मंडळाची जी स्थापना झाली, तिचा उद्देश नेमका काय होता? आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे उपसमन्वयक म्हणून जेव्हा तुम्ही ह्याच्याशी आणखीन वेगळ्या पद्धतीने जोडला गेलात, तर मग तुमची भूमिका जी होती ती नेमकी कशी होती? हो. तर मुळात कसं आहे की मराठी मंडळाची स्थापना झाली त्याला आता जवळजवळ 25-27 वर्ष झाले त्याला. आणि ती अशा काळात झाली जेव्हा इथे मुळात भारतीय आणि या अनुषंगाने मराठी लोकं खूपच कमी होती. अशा वेळेला झाली. त्यामुळे त्यावेळेचा जो उद्देश पाहिला तर आहेत त्या मराठी लोकांना एकत्र आणणं. मग ते आपले समन्वयक आपले हेड जे आहेत मुळे सर, ज्ञानेश्वर मुळे. ते ज्ञानेश्वर मुळेजी होते ते इथे आपल्या सुदैवाने ते इथे एम्बसीमध्ये होते. त्यामुळे एक त्यांच्या गाईडन्स खाली आम्ही एकत्र आलो असं म्हणायला हरकत नाही. आणि मग त्यांच्या घरीच काही गणपतीसाठी, मराठी माणूस म्हटल्यावर आपण गणपतीसाठी पहिले जमतो, दिवाळी असते. मग ते कवी आहेत चांगले, ते कविता ते वाचायचे, मी गाणं म्हणायचो किंवा अशा ह्याच्यात ते चालू झालं. त्यामुळे सांगायचा मुद्दा असा की मराठी भाषेसाठी म्हणून हे चालू झालं असं म्हणता येणार नाही. कालच आपल्या टोरंटो मराठी मंडळाचा प्रोग्राम पाहत असताना त्यांनी हा उल्लेख केला की आपण मराठी मंडळ आहोत. आम्ही महाराष्ट्र मंडळ सगळीकडे आहेत, पण मराठी असा त्याला आपण नाव दिलंय. सो तिथे एक मग भाषेचा त्याला एक डायमेन्शन येतं. पण खरं. सांगायचा मुद्दा असा की हे मराठीच्या प्रसारासाठी चालू झाली असं म्हणता येत नाही. मराठी लोकांना एकत्र आणण्यासाठी झाली. मग आता एवढे 25 वर्ष आहेत तर आपले कार्यक्रमात सगळे मराठीमध्ये होत असतात. आम्ही आग्रहाने ते मराठीमध्ये घडवून आणतो आणि मग तिकडनं कलाकारांना, इथल्या कलाकारांचे कार्यक्रम करणं, वेगवेगळे उपक्रम करणं हे चालू असतं. आता हे मराठी मंच स्थापन झाल्यानंतर उपसमन्वयक म्हणून झाल्यावर काय फरक पडला? तर तो मी प्रयत्न आहे, म्हणजे तो आत्तापासून आपण 1 वर्ष होत आला आता त्याला. तर की हो. आता
मराठी लोक चांगली इथे जोडली गेलेली आहेत. आम्ही एस्पेशली जिथे राहतो तिथे खूप मराठी लोक आसपासच आहेत. त्यामुळे आमचं येणं जाणं, एकमेकांच्या भेटी, एकमेकांचे वेगवेगळे उपक्रम हे नुसते मराठी मंडळाच्या कक्षेत नसून अजूनही बाहेर खूप काय काय चालू आहेत. आता हं, या सर्वाला एक मराठी भाषेच्या साठीचा प्रचार आणि प्रसाराचा एक डायमेन्शन कसा द्यायचा याविषयी हं, मी बऱ्यापैकी विचार करत होतो. आणि मग तिथे आपले सगळे मित्र जे आहेत, देवेन हं, आहे, हं, जुईली आहे, धवल आहे, अजून सुद्धा आमचे जयेश वगैरे आहेत. तर आम्ही सगळेजण आता ह्या दृष्टीने मग काय काय करता येईल अशा दृष्टीने आता गेले जवळ एक 5, 6, 7 महिने आम्ही बोलत आलोय, काही गोष्टी करत आलोय. त्याविषयी आपण आता नंतर बोलूच. तर जसं हं, हा हं, जो शिफ्ट आहे की मराठी लोकांना एकत्र आणण्यापासून चालू केलेला, मग मराठी लोकांनी एकत्र येऊन काय करायचं, ते मराठीत हं, कसं करायचं, मराठी संस्कृतीला अनुसरेल अशा पद्धतीने कसं करायचं, हे करत करत आता आपण मराठी भाषेच्या इथपर्यंत आलोय की आता एवढे लोक आहेत, पुढची जनरेशन इथे तयार झाली, आपली पुढची पिढी इथे हं, तयार झाली आहे. हं, माझ्या दोन्ही मुली इथे जन्माला आलेल्या आहेत. हं, तर हं, अशा दृष्टीने असे खूप मुलं पण आहेत आणि ते कसं व्यवस्थित मराठी बोलतील, समजतील आणि त्यांना काही प्रकारे आवड लागेल. म्हणजे एक हं, आता आई-वडील घरात बोलतायत त्यामुळे अनुषंगाने बोलतात, बाहेर त्या जपानी बोलतात, इंग्रजी बोलतात. पण भाषा म्हणून त्याची कशी आवड लागेल आपल्या हं, पुढच्या हं. पिढीला, ह्याचा विचार करायची वेळ आता आलेली आहे. देवेन आणि बरोबर. जुईलीचा मुलगा आहे तो 6-7 वर्षाचाच आहे. तर अशी पण एक हे आहे म्हणजे जनरेशन आहे. तर हं, हं. त्यामुळे त्या जनरेशनसाठी आपण म्हणजे त्या पिढीसाठी आपण काय करतोय, करायलाच पाहिजे याचा विचार बरोबर. आता आम्ही करतोय. तर अशा अनुषंगाने वाह! तो फरक पडलाय असं मला वाटतं. नक्कीच. आणि खरं तर एक जोडण्याचं काम आहे ना, म्हणजे समन्वय या हो. नावामध्येच तो आहे, की या सगळ्या मराठी माणसांमधला समन्वय साधण्याचं काम आपण या मंचातर्फे करतो आहोत. पण देवेन जेव्हा हे झालं, की म्हणजे मराठी मंडळ स्थापन झालं किंवा आता इतके वर्ष काम चालू आहे. पण साधारण एक ढोबळमानाने काय-काय उपक्रम तुमच्याकडे घेतले जातात? एक थोडीशी कल्पना आम्हाला त्या उपक्रमांविषयी आणि कार्यक्रमांविषयी असं काय देता येईल? नक्कीच. म्हणजे मघाशी निरंजन जसं म्हणाले, तसं महाराष्ट्र मंडळं शक्यतो सगळीकडे असतात. पण टोकियो हे मराठी मंडळ आहे. त्यामुळे मराठी म्हणजे सुरुवात जरी मराठीचा प्रचार आणि प्रसार ह्या उद्देशाने झाली नसली, तरी प्रामुख्यानं प्रयत्न हाच राहिलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सांस्कृतिक कार्यक्रम टोकियोमध्ये टोकियो मराठी मंडळ आयोजित करतं. ज्याच्यामध्ये जे जे काही सादर केलं जातं, तर आमचा आग्रह असा असतो, की ते मराठीमध्ये असावं. सुरुवातीला आणि त्यानंतर जास्तीत जास्त त्यामध्ये मराठीला प्रोत्साहन देण्याचा एक प्रयत्न कायमच राहिलेला आहे. आणि पूर्ण वर्षभरामध्ये जे कार्यक्रम होतात, मग सुरुवातीला संक्रांतीचा कार्यक्रम असतो, जो एक अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम असतो, ज्याच्यामध्ये नवीन मराठी कुटुंब जी टोकियोला स्थायिक होतात, त्या कुटुंबांचा एक मेळावा असं म्हणूयात आपण, की जिथे अनेक कुटुंब येतात, परिचय करून घेतात आणि इथे जी आता अनेक वर्ष आम्ही राहतोय इथे, आमच्याही पेक्षा जास्त अनेक वर्ष इथे राहिलेली बरीच मंडळी आहेत. तर अशा मंडळींबरोबर ओळख होणं आणि एक आपला एक भारतीय डायस्पोरा असं म्हणूयात आपण, मराठी लोकांचा एक गट तयार होतो आणि ह्या गटामध्ये त्यांना सहज सहभागी होता येतो. तर हे प्रमुख उद्दिष्ट त्या संक्रांतीच्या कार्यक्रमाचं आहे. त्यानंतर गुढीपाडव्याचा कार्यक्रम असतो, ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे डान्सेस असतील किंवा अजून काही सादरीकरण असतील, तर ह्या सगळ्यांना आपण प्रोत्साहन द्यायचा एक प्रयत्न करतो आणि गणेशोत्सव हा गेल्या अनेक वर्षांपासून मला आठवतंय तसं म्हणजे साधारण मला वाटतं तरी एक 20-25 वर्ष झालीच असतील सहज. नक्कीच. गणेशोत्सव साजरा केला जातोय, ज्याच्यामध्ये आणि आग्रहाने हा गणेशोत्सव त्या गणपतीच्या 10 दिवसांमध्येच हं. साजरा करण्याचा एक हे असतो, की गणेशोत्सवाचं महत्त्व हे त्या 10 दिवसांमध्ये आहे. त्यामुळे मग तो तेव्हा साजरा करायचा. हा एक त्याच्या मागची एक गंमत आहे. तर अशा वर्षामध्ये ठरलेले 3 ते 4 कार्यक्रम आणि त्या व्यतिरिक्त मग मागच्या वर्षी डॉक्टर परदेशींचं एक मराठी भाषेवरचं व्याख्यान आम्ही ठेवलं होतं. ज्यामध्ये मराठी भाषा आणि इतर गमती-जमती असं अनेक विषयांना त्यांनी त्यामध्ये हात घातला होता किंवा ह्या वर्षीचा संक्रांतीचा जो कार्यक्रम आम्ही केला, तो आता गेल्या वर्षी आपण बोलतोच आहोत, की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. हं. पण तो आपला आत्ताचा ज्वलंत प्रश्न आहे असं म्हणायला हरकत नाही, की इथून पुढे काय? म्हणजे गेल्या अनेक खरंय. वर्ष 1000-1500 वर्षांची परंपरा नक्कीच आहे साहित्याची. पण इथून पुढे त्याच पद्धतीचं साहित्य निर्माण व्हायला पाहिजे आणि त्यासाठी हो, मराठी मुलांमध्ये मुळात रुजली पाहिजे. तर ती हो. होण्यासाठी आपण काय करू शकतो? तर ह्या संक्रांतीची एक
मूळ संकल्पना, एक थीम म्हणून आम्ही मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा ह्या संदर्भात कार्यक्रम केला. आणि मग मराठी साहित्य असेल, मराठी साहित्यिक असतील, मराठी म्हणी जग आता तेवढ्या वापरल्या नाही जात, ह्या कशा पद्धतीने आपण परत एकदा आणू शकतो, वापरल्या जाऊ शकतील असं बघू शकतो, हा त्याचा उद्देश होता. आणि फक्त मराठी अभिजातच नाही तर इथून पुढे अभिजितही राहिली पाहिजे, ह्या दृष्टीने तो एक छोटासा प्रयत्न होता असं मला वाटतं. तर वर्षभर कार्यक्रम छोटे मोठे असे करत असतो. बरोबर. पण तुम्ही म्हणालात त्यातला एक मुद्दा खूप महत्वाचा होता की पुढच्या मुलांपर्यंत ती मराठी गेली पाहिजे. आणि त्या दृष्टीने तुम्ही श्लोक पठणाची जी काही स्पर्धा घेतली होती, तर ती खूप म्हणजे वेगळा वाटला उपक्रम एवढ्यासाठी, कारण आपण सगळे मोठे झालो ते संध्याकाळचं शुभंकरोती आणि परवाचा म्हणत मोठे झालो. पण कदाचित तुम्ही त्या संस्कृतीत तिकडे गेल्यानंतर तुमच्या मुलांनी परवाचा म्हटला असेल का, तर याच्याबद्दल थोडी शंका होती. तर मग अशा वेळेला त्या मुलांना कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला पालकांनाच एक खूप चांगलं तुम्ही एक व्यासपीठ तुम्ही स्वतः तयार केलं, त्याचं मला खूप कौतुक वाटलं. तर मला असं वाटतं धवल, तुम्ही मला सांगा की मग ही श्लोक पठण स्पर्धा घ्यावी असं का वाटलं, आणि मुलं कशी कनेक्ट झाली आणि पालक कसे कनेक्ट झाले या सगळ्याशी? एक छोटस आहे की श्लोक पठण स्पर्धेपेक्षा मुलांना श्लोक म्हणण्यासाठी पहिल्यांदा ते मुलांना वेगवेगळी स्तोत्र असतील, वेगवेगळे श्लोक असतील, ते मुलांना एकत्र येऊन फक्त आम्ही शिकवले. आणि मग ते त्यांना आणि मग एक त्यांचा शेवटी एक जाहीर कार्यक्रम करून मग एक काहीतरी छोटस गिफ्ट म्हणा किंवा मग एक सर्टिफिकेट म्हणा असं मग देऊन मुलांना मग ते थोडंसं प्रोत्साहित होतात पुढच्या वेळी, खरं की बाबा पुढचा कार्यक्रम कधी आहे, पुढचा कार्यक्रम कधी असा. साधारण याची सुरुवात झाली 2022 साली. खरं तर तेव्हा अथर्व शीर्ष पहिल्यांदा शिकवलं मुलांना. तेव्हा कमिटीच्या सदस्यांनीच अथर्व शीर्ष शिकवलं. तेव्हा एक साधारण 40 मुलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. पण त्या वर्षी आमच्या एक गोष्ट लक्षात आली की आपणच जर का सगळं करायचं म्हटलं तर त्याला थोड्याशा मर्यादा येतात, अंतराच्या येतात, जागेच्या येतात, की त्याच भागात ती मुलं येऊ शकतात. मग 2023 साली आपण मनाचे श्लोक मुलांना शिकवूया की ते मराठी भाषेत आहेत. आधी एक तर ते मुलांना कळायला सोपे आहेत, आणि खरं तर मनाचे श्लोक जेवढ्या लहान वयात त्यांना कळतील तेवढा त्यांचा पुढचा प्रवास जास्त सोपा जाईल अशा ह्याच्याने. आणि सुदैवाने विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्या सहकार्याने आम्ही तो उपक्रम केला. त्यांचा महाराष्ट्रामध्ये खूप मोठा उपक्रम होतो तो. तर त्यामध्ये मग मागचा अथर्व शीर्षाच्या वेळेचा अनुभव लक्षात घेऊन आम्ही सगळ्या मंडळाच्या म्हणजे ओळखीचे जे लोक आहेत किंवा जे आपले सगळे सभासद आहेत अशांना आवाहन केलं की शिकवायला कोणाला आवडेल. तर एक साधारण 15 ते 17 शिक्षक त्याच्यामधून वेगवेगळ्या भागातले आम्ही हे केले. त्यानंतर विवेकानंद केंद्रांनी आम्हाला काही समन्वयक उपलब्ध करून दिले की ज्यांनी मनाचे श्लोक मुलांच्या भाषेमध्ये कसे शिकवा हे पहिल्यांदा शिक्षकांना शिकवलं. आणि मग आम्ही तो उपक्रम जास्त मोठ्या प्रमाणावर करू शकलो. तर मला आनंद वाटतो सांगायला की 125 मुलांनी मनाचे पहिले 25 श्लोक संपूर्ण पाठ केले. आणि त्यावेळेचे आपल्या राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार जेव्हा टोकियोमध्ये आले होते तेव्हा त्यांच्या समोर मुलांनी सादर केले. त्यांनाही ते खूप आवडलं. त्यांनी पण त्याचा खूप छान हे केला. आणि सुखद धक्का बसला होता त्यांना. खरंच आहे. आणि आता मागच्या वर्षी मग जी मुलांना छोटी छोटी स्तोत्र आहेत की जी त्यांना सहजी म्हणता येतील अशी मग प्रणम्य शीर्षदेवम मुलांना शिकवलं. कारण ते पण थोडस प्राकृत मराठीकडे जातं. आणि थोडस अवघड मराठी म्हणून मग भीमरूपी महारुद्रा शिकवलं की मग ते मग मुलांना काय म्हणू वरचेवर म्हणता पण येतं. ते पालकांना पण थोडस म्हणून घेता येतं त्यांच्याकडून. आणि मग त्या वर्षी म्हणजे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी केलेला संकल्प आहे की 2025 मध्ये रामरक्षा शिकवायची. आणि असं झालं की दरवेळी मुलांना का आपण दरवेळी हे करायचं, कारण रामरक्षेच्या बाबतीत बऱ्याच पालकांचं आलं की आम्हाला पण शिकायचे, आम्हाला ऐकून माहिती आहे पण आम्हाला जर म्हणायला सांगितली तर तेवढी येतेच असं नाही. त्यामुळे मग साधारण थोडस या वर्षीपासून की
वयोगटाची कुठलीही मर्यादा नको, आपण ज्यांना शिकायचं सगळ्यांना शिकवू, असं मग 2025 मध्ये रामरक्षा शिकवायची आणि मग ती अर्थासह शिकवायची, म्हणजे मग ती म्हणताना त्यांना कळेल आपण काय म्हणतोय, असा तो एक उपक्रम आहे. वा, म्हणजे खूपच सुंदर. आणि या श्लोकांमुळे एकतर वाणी आपली वाचा उत्तम व्हावी या दृष्टीने नक्कीच या श्लोकांचा उपयोग झाला असेल. आणि उच्चारण या सगळ्या दृष्टीने मुळातच त्याचं महत्व तेच आहे की आपले उच्चार, आपली वाणी स्वच्छ व्हावी, शुद्ध व्हावी. तर तो एक कुठेतरी संस्कार आज त्या मुलांवर झालाय, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण हे संस्कार तुम्ही सॉरी अजून एक मला आवडेल सांगायला असं की थोडस असं पण जाणवलं की 20-25-30 मिनिटं एका जागी मांडी घालून बसून काहीतरी शिकणं किंवा काहीतरी म्हणणं ही सुद्धा सवय लागते. आणि मग ते जर का प्राकृत मराठीमध्ये असेल, त्याला एक वेगळ्या प्रकारची गेयता असेल, तर ती पाठ करणं आणि ती लक्षात ठेवणं यांनी पण मुलांच्या मनावरती असतील, त्यांनी त्यांच्या वाणीवरती असतील खूप चांगले संस्कार झाल्याचं पण जाणवलं. तर तोही एक महत्वाचा त्यामध्ये काय म्हणू भाग होता. इथे मी एक ताई सांगू इच्छितो की आपलं धवल आहे तो संस्कृत शिकलेला आहे, फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी आहे तो. आणि धवल आपलं देवेन सुद्धा आर्टचा विद्यार्थी आहे मुळातला. तर आता म्हणजे आसपास सगळे इंजिनियरच असतात, म्हणजे लोक आर्ट साइडने आलेत. आणि धवल एस्पेशली हे शिकलं, म्हणजे संस्कृत शिकलाय. त्यामुळे तो सगळ्यांना आमचे करेक्ट करत असतो उच्चार. नाही, पुन्हा तेच आहे ना की ते जे बोलणं आहे ते प्रतिबिंबित होतं मुलांमध्ये. आणि जेव्हा तुम्ही शिकवताय सगळे, जेव्हा धवल तुमच्यासारखं व्यक्ती आहे की जी संस्कृत शिकलेली आहे ती शिकवली जाते ना, तेव्हा मुलांवरही त्याचा चांगला परिणाम होतो. त्यामुळे ते तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल. पण हेच तुम्ही भाषा वर्गाचा सुद्धा जो उपक्रम करताय त्यामध्येही आहे. मला वाटतं जुली तुम्ही सांगू शकाल तर भाषा वर्गाचा जो उपक्रम आहे त्यामध्ये कसा रिस्पॉन्स येतो, कशा प्रतिक्रिया मिळतात आणि नेमकं कसं काम चालतंय? भाषा वर्गाची स्थापना कशी झाली याच्याविषयी थोडंसं मला फक्त बोलायचंय. आम्हाला मुलगा आहे, जसं निरंजन म्हटले तसं तो 8 वर्षाचा आहे आता. आणि काही वर्षापूर्वी आम्हालाही प्रश्न पडलेला की ह्याला मराठीमध्ये लिहिता वाचता कसं आपण शिकवू शकतो, लिहिता वाचता यायला पाहिजे. कारण आम्ही हा कटाक्षाने नियम पाळलेला की त्याच्याशी मराठीत बोलायचं, त्याच्यामुळे तो मराठी शिकलाय आणि तो बोलू शकतो. पण तो लिहू वाचू शकत नाही मराठी, हा आमच्या पुढे समस्या होती ही. आणि त्याच्यासाठी काय करता येईल असा विचार करत होतो. आणि बऱ्याच लोकांशी चर्चा केली तर साधारण आमच्या एजचे जे पालक आहेत त्या सगळ्यांना हा पडलेला साधारण एक सारखा प्रश्न होता. याचं आपल्याला सोल्युशन काय करता येईल. तर टोकियो मराठी मंडळाच्या तर्फे सुद्धा आम्ही विचारच करत होतो की मराठीसाठी आपल्याला काय करता येईल. तर मुलांना एस्पेशली बाराखडी वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला कशा सुरुवात करता येतील. मग त्याच्या आधारावरती आम्ही मागच्या वर्षीपासून मराठी भाषा वर्ग चालू केला, ज्याच्यामध्ये वयाचं लिमिट ठेवलं नाहीये आम्ही. त्याचं कारण असं आहे की काही लोकांना थोडंफार बाराखडी किंवा थोडंफार लिहिता वाचता येतं आणि काही लोकांना अजिबात येत नाही. सो त्याच्यामुळे वयाचं लिमिट न ठेवता सगळ्या लोकांसाठी सुरू केलेला हा वर्ग आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आम्ही करतोय ते म्हणजे मराठी तर सगळ्यांशी आम्ही बोलणं हे ठेवलेलं आहे कंपल्सरी. आणि त्यांनीही आमच्याशी मराठीतूनच संवाद साधायचा असं कुठेतरी त्या क्लासचा एक रूल आम्ही ठेवलेला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षर ओळख जी आपण म्हणतो ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर त्याच्या संदर्भात काय करता येईल का म्हणून बरेचसे प्रयत्न आम्ही करतोय. आणि त्याच्यासाठी सिलॅबस आम्ही काही डिझाईन केलेले आहेत. जे बालभारतीची पुस्तकं जी आपली असतात ती पुस्तकं आम्ही इथे घेऊन येऊन त्याला रेफर करून त्याच्यामध्ये त्यांनी काय छान छान गोष्टी सांगितल्या आहेत त्या थोड्या प्रमाणामध्ये आम्ही क्लासमध्ये आमच्या सिलॅबसमध्ये वापरून त्या पद्धतीने मुलांना आम्ही शिकवायचा एक प्रयत्न करत असतो. आणि त्याला सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे, पालकांकडून सुद्धा मुलांकडून सुद्धा. आणखीन धवल म्हणाला तसंच जसं श्लोकांच्या उपक्रमाला आम्ही लोकांना आवाहन केलेलं की आमच्यातलेच लोक नाहीत पण तुमच्यातलेही कोणी लोक उत्सुक असतील ज्यांना शिकवायला आवडतं अशा लोकांनी आम्हाला जरूर मेसेज करा. आणि खरंच लोक खूप कनेक्ट झाले आणि त्याच्यामुळे आम्हाला टीचर्स चांगले मिळाले.
देवेनही त्याच्यात एक टीचर होता आणि अजून बाकीचेही आम्हाला नवीन लोक मिळाले आणि त्यांच्यामुळे आमचे क्लास खरं तर खूप सुखरूप छान चालू आहेत असं म्हणायला हरकत नाही. वा, आणि ते असेच चालू राहू देत असंही मी म्हणेन. आणखीन काही कोणाला बोलायचं या मुद्द्यावर? मला एकच ऍड करायचं होतं हा. की जसं जुईली म्हणाली तसं भरपूर, म्हणजे मी आणि एक सहशिक्षक आम्ही प्रामुख्याने आणि आणखी 2 जण अशी टोटल एकूण 32 मुलांनी नोंदणी केली होती कार्यक्रमासाठी. पण एक जाणवलेली गोष्ट म्हणजे इथे ना मुलं हिंदी शिकतात. काही शाळांमध्ये हिंदी आहे, हिंदी वाचता आणि लिहिता येतो त्यांना, पण मराठी नाही वाचता लिहिता येत. म्हणून मग काही मुलांना थोडीशी मदत झाली, जसं की 1-2 मला वाटतं मुलं होती जी हिंदीत अगदी त्यांचं हिंदी खूप चांगलं होतं. त्यांना जुईली वेगळ्या पद्धतीने घेऊन बसायची, कारण बाकी अगदी निरक्षर मुलं आणि हिंदी शिकणारी मुलं अशांना मग जुईलीनी वेगळं हे करून त्यांच्याबरोबर वाक्य लिहिणं किंवा मराठी वाचणं असं केलं. अगदी निरक्षर होती त्यांना मग मराठी तुम्ही वाचा, लिहा, मग ते जोड शब्दांपर्यंत आम्ही त्यांना शिकवू शकलो. आता ह्या वर्षामध्ये अजून काय काय करता येईल ह्याच्यासाठी आम्हीही इक्वली एक्साइटेड आहोत आणि पालकही भेटतात तेव्हा ते खूप म्हणतात की मुलांना मराठीची गोडी लागली आहे. छोट्या छोट्या ज्या बोलतानाच्या त्यांच्याकडनं व्हायचं की जसं मी आला, मी गेला, किंवा असं काही काही गमतीशीर असतं थोडंसं मराठी. हे बऱ्यापैकी सुधारतंय आणि त्यांना मराठी बोलायला आवडतंय, वाचायला आवडतंय. त्यामुळे आम्ही ह्या वर्षात काय करता येईल ह्यासाठी खूप एक्साइटेड आहोत. वा वा, मला वाटतं असेच प्रयत्न उत्तम तुमचे चालू राहू देत. निश्चितच आमच्या सगळ्यांच्या सदिच्छांचा पाठबळ तुमच्याशी जोडलेला आहे. पण आता आपण जेव्हा म्हणतोय की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठी भाषेला, आता मी नेहमी म्हणते जर किंवा आधी मी म्हटलं तसं की भाषा आपली अभिजात होतीच, तिला दर्जा आता मिळाला. म्हणजे एखादी व्यक्ती ग्रेटच असते, मोठीच असते, पण तिला जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा त्या व्यक्तीची जबाबदारी वाढते. एका दृष्टीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे आपल्या प्रत्येक मराठी माणसाला मिळालेला हा एक पुरस्कार आहे. त्यामुळे या पुरस्कारानंतर आपली जबाबदारी वाढली. शासनाने त्यांची भूमिका केली, शासकीय पातळीवर जे काही व्हायचंय ते होत राहील. पण आता पुढे काय ह्याचा विचार आपल्या प्रत्येकाने करायला हवा. तर निरंजन, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आंतरराष्ट्रीय मराठी मंचातर्फे आता पुढच्या काळात आपण आणखी काही चांगले उपक्रम करण्याचा विचारत आहोत. तर त्या अनुषंगाने टोकियोमध्ये तुम्ही काय विचार करताय की आता यापुढे काय, याचं उत्तर तुम्ही कसं शोधलंय? बरोबर आहे. तर मी मुळात सुरुवात अशी चालू करेन की मी उत्तर शोधलेलं नाही अजून, की आता त्याचा कसं झालंय की तो दर्जा, ती लढाई तर खूपच वर्ष चालली होती आपल्याला माहिती आहे आणि बऱ्याच मोठ्या लोकांनी त्याच्या कार्य तर करून ते आता सरकारी दरबारी त्याची नोंद झाली आहे. तर आणि ते अशा प्रकारे झालं की ते आपल्याला झाल्यावर कळलं की अरे मिळाला दर्जा असं सगळीकडे एक हे झालं आणि त्यातनं आपल्याला कळलं की दर्जा मिळाला. आणि मग बऱ्याच लोकांनी जाऊन, आणि ते सुद्धा खरं सांगायचं तर आमच्या म्हणजे असं कानावर यायचं की हे चाललंय कुठेतरी, पण असं त्याचे कुठे आपल्या मनात नोंद झाली होती म्हटलं तर तसं नाही येते. आता तो दर्जा मिळाल्यावर तुम्ही म्हणलं तसं की एकदम एखाद्या पुस्तकाला, एखाद्या सिनेमाला पारितोषिक मिळतं आणि मग सगळे अरे तो बघूया वाचूया असं होतं. तर थोडा तो त्याच्यात निवांस आहे. तर माझ्या दृष्टीने असं आहे की आता इथनं पुढे पहिलं म्हणजे की आपल्या आसपासचे जे लोक आहेत मराठी मंडळाच्या निमित्ताने जे आपल्याशी जोडलेले आहेत, तर त्यांना आपण काय सांगितलं पाहिजे की याचं महत्व काय आहे. बरोबर आहे की जेव्हा तो दर्जा मिळाल्याची घोषणा झाली त्यानंतर सगळ्यांनी पोस्ट पण टाकले होते त्याच्याविषयी. मग काहींनी की म्हणजे काय अशा प्रकारे लिहिलेले लेखांचे पण पोस्ट टाकले होते. ते वाचून सुद्धा विशेष लक्षात काय राहिलं किंवा आलं की आता आपल्याला सरकारी एक ग्रांट आहे की ज्याच्यामुळे त्यातनं काय काय उपक्रम करायला थोडं फंडिंग आहे, थोडी पुस्तकं उपलब्ध होतील वगैरे. अशा उपलब्धी काय त्यामुळे निर्माण होणार आहेत याच्याविषयीचं भाष्य त्याच्यात जास्ती दिसलं. पण म्हणजे आपण आता रोजच्या आयुष्यात आपल्याला काय फरक पडणार आहोत आणि विशेषतः आम्ही जे इकडे राहतो लोक, तर जे आम्ही घरात ती भाषा बोलतो पण बाहेर बोलतच नाही, म्हणजे नाहीच बोलायची काही संधी, अशा ठिकाणी मग त्याचे काय रेलेव्हन्स आहे. तर याच्याविषयी माझंही मनात खूप असा पूर्ण असा विचार झाला आणि आता हे करूया असं नाहीये म्हणजे तसं, पण त्या दृष्टीने विचार करायला पाहिजे
आणि मराठी मंचाची जबाबदारी मला असं वाटतं की याविषयी एक संयुक्तिक विचार करून सगळ्यांनी एकसारखा एक काहीतरी इनिशिएटिव्ह निर्माण करून की आपण हे आधी पहिल्यांदा लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. आणि मग भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आपली जबाबदारी काय आहे, मराठी मंडळासारख्या संस्थेची जबाबदारी काय आहे, आणि मग त्यांच्या सभासदांची जबाबदारी काय आहे, आणि या सगळ्यांची जबाबदारी मिळून मुळात ती पुढच्या पिढीपर्यंत ती चालू ठेवणं आणि सक्षमपणे, सक्रियपणे आणि म्हणजे असं काय त्याला म्हणतात की साजूक तुपातली वस्तू त्यांना दिली पाहिजे पुढची. काही देऊन चालणार नाही की जे आपण एक अभिजात भाषा म्हणतोय पण त्याला काहीतरी बेस आहे, अतिशय मोठं व्याकरणाचा बेस आपल्याला आहे. तर ते सगळं जसं आपल्यापर्यंत जसं आलं तसं आणि त्याहून पेक्षा चांगल्या प्रकारे आपण पुढच्या पिढीला दिलं पाहिजे, या दृष्टीने माझा विचार आहे. आणि आता मराठी मंडळाचं म्हणाल तर मी इतकी वर्ष काम करतोय आणि आता मला असं वाटतं की माझी भूमिका स्वतःची आहे की एक उपसमन्वयक म्हणून पण आहे आणि मराठी मंडळासाठी की एक दिशा त्याची सेट करणं, एक दिशा कारण की आता आपण इथपर्यंत आपण आलोय म्हणजे आपण काय काय करत आलोय हे सांगणं आणि त्याची दिशा म्हणून आता आपण मराठीचा प्रयत्न करणार. आणि मग हे सगळी आपली मंडळी आहेत ते त्यांच्या बरोबर ते कार्य पुढे नेणं. तर या दृष्टीने मी विचार करत असतो. आणि धवल किंवा हे सांगतील तुम्हाला की मी गेल्या वर्षभर याविषयी बोलत आलोय आणि आम्ही त्याविषयीच चर्चा करत आलोय की मग आता काय करायला पाहिजे, आता आपण मराठी भाषेच्या दृष्टीने काय करायला. मग त्याच्यात नंतर धवल थोडंसं सांगेल की एक वाचनाच्या अनुषंगाने एक प्रयत्न चालू आहे. आता जुईली आणि देवेन मराठी भाषा वर्गाचा अजून एक कसा प्रसार करता येईल, कारण एक वर्ष करून त्यात काही चॅलेंजेस पण असतात, मुलांचे वेळा असतात, सगळं असतं. त्याच्या भोवती जाऊन तरी सुद्धा आपलं कार्य थांबणार नाही, त्याचं मोमेंटम जाणार नाही. या प्रकारे पुढे चालू कसं ठेवायचं, कारण चालू सगळं करता येतं, ते चालू ठेवणं, सातत्याने करत राहणं हे फार मोठं चॅलेंज असतं, बरोबर आहे की नाही. तर ते कसं करता येईल याविषयी विचार करायला पाहिजे. आणि मग थोडंसं मला स्वतःला स्पर्धा सगळ्याची करून टाकायला आवडत नाही, पण तरी सुद्धा मुलांना एक मिळावं म्हणून काहीतरी वाचनाची, कविता वाचन आहे, वक्तृत्व आहे, जे पुण्यात पूर्वी खूप असायचं. मी महाराष्ट्र मंडळाचं आहे, आमच्या इथे तर ते खूप असायचं. तर ते थोडंसं इथे आता उपलब्ध करून द्यायला पाहिजे, असा माझा विचार चाललाय. बरोबर, निश्चितच. आणि जसं जसे दिवस पुढे जातील, चर्चा होतील, तसा आणखीन काही गोष्टी निश्चितच तयार होतील. आणि तुम्ही खूप चांगला वाचनालयाचा उपक्रम करताय किंवा वाचन कट्टा तुम्ही करताय. त्यामुळे वाचन, साहित्य, संस्कृती या सगळ्याचा अचूक मेळ खरं तर तुम्ही सगळेच घालताय. मला वाटतं याच मुद्द्याला एक समारोपाचा भाग म्हणताना धवल, देवेन, जुईली तुम्हाला काही जोडावंसं वाटतंय की अभिजात भाषेच्या दर्जाविषयी आणि पुढच्या उपक्रमांविषयी? धवल? एक गोष्ट मला अशी जाणवते की भाषा आपण कसा विचार करतो किंवा ती भाषा कशी बोलतो किंवा आपल्या मनातले विचार आपण आपल्या मातृभाषेमध्ये कसे व्यक्त करू शकतो, हा वारसा पुढच्या पिढ्यांना म्हणजे आपणच द्यायचा असतो. साहित्य कोणीतरी लिहिलेलं आहे, ते वाचणं आहे, पण बोलणं शुद्ध कसं पाहिजे किंवा तुमच्या मनातले विचार तुम्हाला अगदी 100% अलंकारिक नाही, पण चांगल्या शब्दांमध्ये मांडता येऊ शकतात का, याचे संस्कार आपणच पुढच्या पिढ्यांना देऊ शकतो असं वाटतं. तर एक वाचन कट्टाच्या मुहूर्तावरती म्हणू शकतो आम्ही एक मासिक प्रकाशित करायचा आमचा या महिन्यापासून मानस आहे की ग्रंथालयामध्ये वाचलेल्या पुस्तकांवरचे अभिप्राय असेल किंवा की बाबा हे पुस्तक मला कसं भावलं किंवा त्याच्यावरून मी काहीतरी प्रेरणा घेतली किंवा मला कुठली तरी कविता का आवडली. म्हणजे आपल्याला शाळेमध्ये कवितेचं रसग्रहण असायचं, तो भाग नाहीये आता, की म्हणजे त्या शब्दांमधली मजा पुढच्या सगळ्या पिढींना किंवा ती पण कळायला हवी, असं एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नातून वाचन कट्टा सोबत दर महिन्याला मग एक मासिकही हे करायचं, ज्यामध्ये वाचलेल्या लोकांकडूनच्या सगळ्या गोष्टी येतील, म्हणजे त्यांना मराठीमध्ये लिहिता येईल. आणि दुसरी गोष्ट अशी की आता तरी ते म्हणजे काय म्हणू की कम्प्युटरवरती टाईप केलेलं असेल, पण ते थोडंसं तांत्रिक गोष्टींचा जर का मेळ साधता आला तर ते म्हणजे त्यांनी
जर का काय म्हणू हाताने लिहिलेल्या भागात जर का असलं, कारण आपण बोलतो, आपण मोबाईलवरती टाईप करतो, पण आता जर का हाताने लिहायचं झालं तर म्हणजे पहिला उकार की दुसरा उकार, पहिली वेलांटी की दुसरी वेलांटीमध्ये खूप प्रश्न आहेत. तर तो एक थोडासा भाग करावा असं एक आहे. अच्छा. बाकी मी आता देवेंद्रकडे नक्की. मला असं वाटतं ना, मला एक मुळात साहित्य, मराठी साहित्यावर माझं प्रचंड प्रेम आहे, वैयक्तिक पातळीवर बोलायचं झालं तर. आणि एक गोष्ट मला सातत्याने जाणवते, आमच्याच पिढीपुरती नाही तर थोडीशी पुढे मागे सुद्धा, की मराठी साहित्यिक जे आहेत ना आपले, ते माहिती, कारण इंग्रजी शिकत असतील काय असतील, सो मराठी साहित्य आणि साहित्यिक हे सुद्धा येणाऱ्या पिढीपर्यंत कुठेतरी पोहोचावं असा प्रयत्न आहे. आणि वाचनकट्टा जे आता धवल बोलला, त्याचं कुठेतरी ते एक उद्दिष्ट आहे असं मला वाटतं, की ही पुस्तकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावीत आणि त्यांनी मराठी साहित्य वाचावं. पुलं माहीत असतात, पण पुलं पलीकडे जाऊन खांडेकर असतील किंवा अत्रे असतील, हे थोडंसं अजून तेही तितकंच पोचावं अशी एक खूप मनापासून इच्छा आहे. मराठी भाषा वर्ग ह्याच्यासाठी 2025 मध्ये काही गोष्टी करायच्या असं ह्या वेळेला पण ठरवलेलं आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं की मागच्या वर्षीचे जे चॅलेंजेस आले, आणखीन काही गोष्टी असतील तर त्याच्यावरती एक विचार करून त्या सुधरवून अजून काही त्याच्यामध्ये नवीन आपल्याला टाकता येईल का अभ्यासक्रमात, ह्याचा विचार करून तो अभ्यासक्रम एक बनवायचा प्रयत्न चाललाय. आणि त्याच्या व्यतिरिक्त मागच्या वर्षी आम्ही राष्ट्रगीत आवर्जून क्लास संपताना घ्यायचो, का तर ते त्या निमित्ताने त्यांच्याकडून म्हणलं त्यांना पाठ म्हणून. तसं काही 2025 मध्येही करता येतंय का राष्ट्रगीताच्या बरोबर, ह्याचाही एक विचार करतोय. आणि देवेंद्र आणखीन धवल म्हणाले तसे अजून एक मुद्दा आहे की साहित्याचा, त्याच्यासाठी सुद्धा बाराखडी ज्या मुलांना मागच्या वर्षी थोडीफार आलेली आहे, अशा मुलांना थोड्याशा वरच्या लेवलला जाऊन साहित्याच्या संदर्भातले काही छोटेसे पॅरेग्राफ्स आहेत किंवा एकदम छोटीशी कविता आहे, असं काही सांगता येईल का, किंवा त्यांना ते वाचता येतील का, त्यांचा अर्थ सांगता येईल का त्यांना, ह्या अशा बऱ्याच गोष्टी करायच्या विचारामध्ये आहोत आम्ही 2025ला. ताई, मला इथे थोडंसंच माझ्या साईडने थोडंसं बोलायचंय, की जसं देवेंद्र म्हणला की वपू आणि पुलं, म्हणजे स्पेशली पुलं सगळ्यात माहिती असतात. मला वैयक्तिकरित्या तर असं वाटतं की आपण पुढच्या पिढीला म्हणतोय, पण आता जे आसपासचे मोठे लोक आहेत त्यांना हे अजिबात काही माहित नाहीये. आणि थोडासा मी सुद्धा म्हणेन की मी वाचायचो खूप, किंवा आम्ही सगळेच वाचन करणारी लोक आहोत, पण तरी सुद्धा एका पॉइंटला जर थांबलंय आपलं जे ज्ञान आहे, की लेखक कोण आहेत, नवीन लेखक कोण आहे. आता मागचा आपण जो उपक्रम केला त्यावेळेला कसं की एक लेखक, एक आम्ही होतो आणि मुळेजी होत्या, तुम्ही होत्या. आता असं त्यावेळेला मला खूप जाणवलं की अरे हे माहित का नाही आपल्याला, का नाही वाचवता. आणि जेव्हा आम्ही ते ग्रंथालय तयार केलं तेव्हा काय झालं की पहिले पुस्तक करण्याची ती तर सगळी माहिती, म्हणजे लोकांना एक तर माहिती असलेली, दुसरं म्हणजे ज्याला की ही तरी कमीत कमी वाचलेलीच पाहिजेत अशी पुस्तकं सगळी आली. पण त्याच्या पुढे ते नवीन लेखक जे आहेत त्यांच्या काही ओळख नाही, त्यांच्याविषयी माहिती नाही. कधीतरी एखादा पुस्तकाला पुरस्कार मिळाल्यावर आपण त्याच्याविषयी काहीतरी प्रयत्न करतो. मोस्टली आपण ऑनलाईन वाचतो. तर त्याबाबत मला तुमची पण अशी मदत हवी होती, की लेखकांशी ओळख करून घेऊन त्यांच्याशी गप्पा करायचा काही कार्यक्रम, की क्वार्टरली एखादा करता आला तर मला असं वाटतं ते फार उत्तम होईल, की नवीन लोकांशी ओळखी होणं, त्यांचं लेखनाची ओळख करून घेणं हे पण फार महत्वाचं आहे. तर त्याबाबत तुम्ही जरूर आमची मदत करा. नक्की, नक्की, नक्की. आणि मी नेहमीच म्हणते की आंतरराष्ट्रीय मराठी मंचाशी आता आम्ही पण असे जोडलेले आहोत की वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपल्याला आणखीन काय छान करता येईल याचा विचार आपण सातत्याने करतोय. आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळात सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून ही मराठीची पालखी पुढे न्यायची आहे. आणि त्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्नशील आहात. तुमचं खरंच पुन्हा एकदा मनापासून मी कौतुक करते. आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंच या मंचाच्या माध्यमातून एक समन्वयाचा धागा सगळ्याच मराठी माणसांशी जोडला जातोय. आणि ते काम निरंजन तिथे प्रातिनिधिक स्वरूपावर टोकियोमध्ये निरंजन करतायत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांच्या प्रयत्नांना यश येवो असंच मी या निमित्ताने म्हणेन. आणि या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार यांच्या माध्यमातून अभिजात मराठी, अभिमान मराठी ही आपली मालिकाच या अनुषंगाने आहे. या मालिकेतला प्रत्येक भाग खरं तर तुम्ही प्रत्येकाने शेअर करा. म्हणजे प्रत्येक देशात नेमकं काय होतंय हे जर तुम्हाला कळत गेलं
तर तुमच्या विचारांचा आदान प्रदान एका दृष्टीने या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे आणि ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या चौघांचेही अगदी मनापासून आभार. रोज संध्याकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार 4 वाजता आपण ऐकतोय अभिजात मराठी, अभिमान मराठी. आज इथेच थांबूया. खूप धन्यवाद. 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 धन्यवाद.